मुलीने आत्महत्या मग ठीक आहे ना, कुठल्याही गोष्टीला हवा देत राहतात हे मूर्ख। शिल शिल शिल, अचानक काय झालं? तुझे ते काय वागणं आहे? तुझी तुझा या केसशी काही संबंध आहे का? तुझी काय विचारते मी? तुझा स्वातीच्या केसशी काही संबंध आहे का? तुझी प्लीज माझा या केसशी काहीच संबंध नाहीये, पण हे सगळं बघितलं ना की मी जेलमध्ये होतो ते दिवस मला आठवायला लागतात। तुला आठवतंय ना त्यावेळेला हेच मीडियावाले माझ्याविषयी किती किती खोटं बोलत राहायचे न्यूज चॅनलवर, खोट्या बातम्या छापल्या होत्या, मला बदनाम केलं होतं। ते सगळं आठवत राहतं मला आणि मला त्रास होतो, म्हणून मी तसा रिॲक्ट झालो। या केसशी संबंध नाहीये, पण मला ते सगळं आठवत राहतं, मला ते सगळं आठवतं मला। ही स्वानंदी कुठे गेली काय माहित। अरे वा, गुरुजीची भविष्यवाणी खरी होणार तर। घरात कोणीतरी येणार ग। काय संचिता? ए सॉरी या, मी मध्येच आले, पण ही स्वानंदी कुठे गेली काहीच कळत नाहीये। तुम्ही बसा, मी तिला बोलवून आले। नाही 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 मामा, मी बघते। तुम्हाला कशाला त्रास? आले मी आले। अगं सरपोतदार साहेबांनी उगाच पैसे दिले। आता जेसीला भेटायला पोलीस स्टेशनला जाऊ की पैसे द्यायला जाऊ? आधीच उशीर झालाय, आधी तिला भेटते। आणि काय ग, कुठे चालली आहेस इतक्या घाईत तू? आज सुद्धा घरातली कामं सोडून फिरायला चालली आहेस का? मी आणि मम्मा कन्सिडरेट आहोत याचा अर्थ तू मनमानी करशील असा नाही होत ना? आम्ही काही बोलत नाही म्हणजे तू भटकायला मोकळी असं वाटतंय का तुला? मम्मा मगापासून तुला हाका मारताय, त्यांचा घसा सुकलाय आणि तू मस्त उंडगायला निघालीस। संचिता मॅडम उन्हाळ्याला नाही निघाले, हॉस्टेलला जात होते। ती स्वाती तिच्या आई वडिलांना मदत करायची आहे। नाव यू गॉट अ न्यू टॉय। विसरलेच होते मी। छान कारण